समतोल राखण्या पर्यावरणाचा करू आता संकल्प झाडे लावण्याचा वा. करू आता संकल्प झाडे लावण्याचा निर्मिती निसर्गाची हवा पाणी वृक्ष समृद्ध जीवनाची आहे खरी साक्ष हो आहे खरी साक्ष सुजलाम सुफलाम तेव्हा राष्ट्र होई ऋतूचं चक्र व्यवस्थित वेग घेई व्यवस्थित वेग घेई वृक्षामुळे विस्तार वनीकरणाचा वा वा. वृक्षामुळे विस्तार वनीकरणाचा करू आता संकल्प झाडे लावण्याचा मोकळ्या जागेत अन परस बागेत नियमित झाड लावा गरज नितांत हो गरज नितांत पशुआन पक्षाला झाडाचा आसरा उन्हाळ्यात काही अंशी कमी होईल पारा हो कमी होईल पारा वृक्षामुळे पुरवठा प्राणवायूचा वृक्षामुळे पुरवठा प्राणवायूचा करू आता संकल्प झाडे लावण्याचा करू आता संकल्प झाडे लावण्याचा झाडामुळे सोसाट्याचा वारा तो येईल वाऱ्यामुळे ढगाची हालचाल होईल व हालचाल होईल मृगाचे आधी अवकाळी नियमान वरुण राजाचे पुन्हा होई आगमन पुन्हा होई आगमन वृक्षमूळ निर्माता आहे पावसाचा वृक्षमूळ निर्माता आहे पावसाचा करू आता संकल्प झाडे लावण्याचा करू आता संकल्प झाडे लावण्याचा अशी आहे झाडाची किंमत ह्या न्यारी वृक्ष लागवड करणे साऱ्यांना जरुरी हो साऱ्यांना जरुरी वृक्ष क्रांतीने महाराष्ट्र घडेल मग बळीराजा आनंदाने बागडेल पांचाळचा पोवाडा वृक्षरोपणाचा पांचाळचा पोवाडा हा वृक्षरोपणाचा करू आता संकल्प झाडे लावण्याचा करू आता संकल्प झाडे लावण्याचा करू आता संकल्प झाडे लावण्याचा. नमस्कार मित्रांनो, मी पांडुरंग वागतकर. मित्रांनो, साहित्यासाठी कलेसाठी आखी हयात घालवणारे व स्वतःला कलेसाठी झोकून देणारे आपले सर्वांचे लाडके परभणीचे ज्येष्ठ साहित्यिक ज्येष्ठ कवी लोकशाहीर सुभाषजी पांचाळ सर आपल्यासोबत आहेत. आज त्यांच्याकडून आपण त्यांच्या कलेबद्दल आणि त्यांच्या कवितेबद्दल आणि वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी कुठं कविता सादर केल्यात आणि त्या कवितेचा सर्व इतिहास आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत. चला तर पाहूया. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार सरजी, तुम्ही कलेत झोकून दिलं, तुम्ही आयुष्य कलेसाठी घालत आहात. तर तुमची ही कलेला जोपासण्याचा छंद कधीपासून लागला? मला ह्या कलेचा छंद 1968 पासून लागला. म्हणजेच तुमच्या वयाच्या कोणत्या वर्षापासून असं सांगता येईल? वयाच्या 16व्या वर्षापासून. हा, म्हणतात ना 16 वर्ष धोक्याचं, परंतु पांचाळ गुरुजीचं 16 वर्षे धोक्याचं नसून त्यांनी 16व्या वर्षापासून कलेसाठी आणि साहित्यासाठी झोकून घेतलं, म्हणून हे 16वं वर्ष हे कलाटणी देणारं वर्ष त्यांचं ठरलं. तर सर्वप्रथमची तुम्हाला कविता किंवा कला काय आठवते का? म्हणजे असं आहे सर, आमचं मोठ्या मारुतीजवळ घर आहे, तर त्याच एरियामध्ये माझा जन्म झाला आणि आम्हाला एक डॉक्टर गणपतराव नाईकवाडे हे भारूड कलाकार, त्या काळातले चांगले सांप्रदायिक याच्यात झोकून घेतलेलं होतं त्यांनी, ते मला लाभले आणि त्यांच्यापासून मी ही कला शिकलो. नक्कीच सर, नक्कीच. हो. त्यापूर्वी सोशल मीडिया, यूट्यूब किंवा फेसबुक ह्या माध्यम नव्हतेच, तर मग ही कला कशा पद्धतीने सादर केली जायची? तर आमच्या घरातील वारसा म्हणजे सांप्रदायिक वारसा. नक्कीच. आमचे आजोबा मारुतराव पांचाळ चौधरी हे संप्रदायातले चांगले माणसं होते, तर त्यांच्यापासून मला ही कलेचा छंद लागला. आणि नंतर पुन्हा आमचे गुरु डॉक्टर गणपतराव नाईकवाडे हे मला लाभले
तर त्यांच्यापासून मी भारूड कला ही शिकलो. नक्कीच नक्कीच. हो. सरांच्या हाताला हात धरून, डॉक्टर सरांच्या हाताला हात धरून त्यांनी कलेत पदार्पण केलं असं सांगता येईल. आपण ह्यांचा असा परिचय किंवा प्रवास ऐकून घेणारच आहोत. तत्पूर्वी एक आम्हाला सुंदर अशी कविता ऐकवाल अशी आम्ही विनंती करतो. हल्ली वागणं बोलणं सारं डिजिटल झालं, हल्ली वागणं बोलणं सारं डिजिटल झालं, होत नव्हतं शेत कुपाटीनं जिरवलं, अर्धी पाटी लेखन घेऊन शाळेत पळायचं, करदुड्याचा बेल्ट त्याला काळीनं पिळायचं, नव्हती तवा आता वाणी दप्तर ती बॅग, फाटका खलता पाटी पुस्तक भाजल्याले मुग, कोसाला त्या किलोमीटरचं माप लागलं, वा वा वा. होत नव्हतं शेत कुपाटीनं जिरवलं, 3 दिवस लागायचे ते पत्र मिळायला, तेव्हा ख्याली खुशाली लागायची कळायला, आता तर ती सोय लॉटरीमध्ये झाली, मोबाईल ठेवायला तिथं दिवळी काढली, बसल्या जागी हेडफोनचं तंत्र निघालं, बसल्या जागी हेडफोनचं तंत्र निघालं, होत नव्हतं शेत कुपाटीनं जिरवलं, भाजी भाकरीचा आता गेला जमाना, पिझ्झा बर्गर खाऊन त्यो माणूस पोखना, शेंगुळे अन भेंडोळ्याची ओळख बुडाली, भिरड्याची त्या सुनेला रेसिपी न कळाली, पानचट खाण्याला भारी डिमांड आलं, पानचट खाण्याला भारी डिमांड आलं, होत नव्हतं शेत कुपाटीनं जिरवलं, मोबाईलनं तर सारा खर्च केला, कशाचीच शुद्ध नाही राहिली कोणाला, मोडलेला घास हाती तसा सोडला, टिकटॉकच्या नादामध्ये गळून पडला, हाती त्याचा नाद करी माणसा पागल, होत नव्हतं शेत कुपाटीनं जिरवलं. आणि शेवट अशी चालू घडामोडीची खरी ही कहाणी, बरेच फिरती रस्त्यावर पॅन्ट फाटकी घालून, फॅशनेबल राहण्याचा तो अजेंडा झाला, पोरानं तर डोक्यावर बुचडाच बांधला, कवी सुभाष पांचाळ हे सारं लिहिल, कवी सुभाष पांचाळ हे सारं लिहिल, होत नव्हतं शेत कुपाटीनं जिरवलं, हल्ली वागणं बोलणं सारं डिजिटल झालं, हल्ली वागणं बोलणं सारं डिजिटल झालं, होत नव्हतं शेत कुपाटीनं जिरवलं, होत नव्हतं शेत कुपाटीनं जिरवलं. खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही ह्या कवितेतून मला तर वाटते की हे अति मोबाईलचा वापर करतात त्यांची कान पिंगळण्याचं काम या कवितेच्या माध्यमातून तुम्ही केलेलं असं नक्कीच जाणवतं. तर ह्या प्रवास तर आपण कवितेचा अर्थात मुलाखतीचा सुरू ठेवणारच आहोत. आणि मला हे विचारायचं आहे, नक्कीच ह्या गोष्टीचं नमूद केलं पाहिजे. पूर्वी अशा आपण जसं आता मोबाईलवर किंवा ह्याच्यावर आपली कला सादर करतो, तर ती कला तुम्ही पूर्वी कोणत्या माध्यमातून, जसं की गणपती उत्सव असतील, अशा कोणकोणत्या माध्यमातून कला सादर करत होतात? तर मी भारूड शिकलो आणि आमच्या भागामध्ये मोठा मारुती एक देवस्थान आहे मोठं, तर त्या ठिकाणी कबाडे भजनगर, आज त्याला विठ्ठल मंदिर म्हणतात, या ठिकाणी आमचा प्रवास सुरू झाला. असं तर त्या ठिकाणी मग सगळं वातावरण सांप्रदायिक वातावरण असल्याच्या ओघानं आपोआपच मी त्या कलेकडे वळलो. नक्कीच नक्कीच. त्या काळी गणपती उत्सव असतील, दुर्गा उत्सव असतील, या ठिकाणी नाटक बसवले जायचे, वेगवेगळ्या भारूड सादर केले जायचे, आणि तेच वर्षातून आपल्याला त्या मोसमची अर्थात त्या उत्साहाची आपण वाट पाहत होतो. तर नक्कीच त्यावेळी भारुडाला खूप महत्व होतं. आता आम्हाला त्या काळातील आणि ह्या काळात भारूड ऐकण्याची खूप इच्छा आहे. नक्कीच तुम्ही आम्हाला एक भारूड ऐकावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. आता भारूड जर म्हणताल
तर मी रचलेलं माझी रचना असलेलं एक भारुड आपल्याला सादर करतो. नक्कीच नक्कीच हा. आवडेल आम्हाला. हा, तर त्या भारुडाचं नाव आहे आधुनिक पोतराज. वा वा. नव्या पिढीला संदेश देण्याकरता अशी भारुडाची निर्मिती केलेली आहे. ओके ओके नक्कीच. आधुनिक पोतराज आला संदेश देण्याला, वा. ओव्या परिवर्तनाच्या ठेवा मंडळी ध्यानाला. माझा भारत महान थोर आहे ही महती, मातृभूमीच्या रक्षणा देऊ प्राणाची आहुती. शिक्षण हे सर्वांसाठी लाभलेले वरदान, वा. विद्या देवता ही करी उभ्या आयुष्याचं सोन. नका करू भेदभाव मुला मुलीच्या जन्माचा, वा. दिवा असो वा पणती उजेड हो सारखाच. वृक्ष तोड नका करू त्याला जपा जीवावानी, वारा जमवी तो ढग मग मिळे पिण्या पाणी. हित देशाचे जपण्या कुटुंब ठेवा मर्यादित, वा. सुख शांती समाधान आहे छोट्या कुटुंबात. व्यसनाला नको थारा अंधश्रद्धा दूर सारा, वा. बुवा बाजीच्या नादान वाया गेला समाज सारा. नवस शकून उपवास त्याला ठेवा गुंडाळून, तब्येतीच्या तक्रारीला डॉक्टराची सल्ला छान. वा. परिसर ठेवा स्वच्छ घाण कचरा नसावा, हागंदरी मुक्तीसाठी घरी संडास असावा. सुख समृद्धीचा वसा असे स्वच्छतेच्या घरी, कवी सुभाष पांचाळ कथा सांगतो ही सारी. कवी सुभाष पांचाळ कथा सांगतो ही सारी. खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही फक्त कविताच लिहिल्या नाही, हो. तर कवितेतून हो. समाज जागरण करण्याचा समाज प्रयत्न प्रबोधन. हो. प्रबोधन जागरण करण्याचा तुम्ही सातत्यानं प्रयत्न हो. करतात. हो. मित्रांनो, असं म्हणलं जातं संसारात नवरा बायकोचे भांडणं होतात आणि ते व्हायलाच पाहिजे असं पूर्वी म्हणलं जायचं, की भांड्याला भांडं लागल्याशिवाय संसार होत नाही असंही म्हणलं जायचं. त्याच आशयाची आदरणीय पांचाळ गुरुजीची विनोदी कविता आपण ऐकणार आहोत. आणि ही कविता खूप नावाजलेली आणि नावारूपाला आलेली कविता आपण शाहीर पांचाळ सरांकडून ऐकणार आहोत. नक्की नक्की. तर माझ्या कवितेचं नाव आहे गबरू. हा, गबरू. गबरू गबरू. हा. तर तो त्याच्या आयुष्यात येणारं दुःख या कवितेतून व्यक्त करतो, मात्र त्याला अंग आहे विनोदाचं. नक्कीच नक्कीच हा. विनोदी कविता ऐकायला आवडेल आम्हाला. तर ऐका. कजरून गेलो पुरता राव ऐका माझं गाऱ्हाण, कदरून गेलो पुरता राव ऐका माझं गाऱ्हाण. बायको पुढे या गबरूच अजिबात काही चालना, बायको पुढे या गबरूच अजिबात काही चालना. 7च्या आत घरात नियम लागू पहिला, सिनेमाला केव्हा गेलो आठवणा मला. माझा उंच आवाज हिला कताईच आवडना, बायको पुढे या गबरूच अजिबात काही चालना. सुरुवातीला होता माझा धाक हिला भारी, वा वा. माझ्या आधी कधीच नाही ती खायची भाकरी. आता मात्र राजे हो जेवढो का नाही पुसना, बायको पुढे या गबरूच अजिबात काही चालना. उठ सूट धरते हल्ली वाट माहेराची, हातानं तुकडा थापून मी करतो सोय माझी. जर काही म्हणलं तर लावते यायला लांबन, बायको पुढे गबरूच अजिबात काही चालना. मोबाईल पायीच भान हरपल, नक्कीच. चॅटिंगच्या नादामध्ये वरण करपल. बिना मिठाची भाजी ही गिळता मला गिळना, बायको पुढे गबरूच अजिबात काही चालना. लग्नाआधी होतो कसा होतो मी सैराट,
लग्न झाल्यावर हिचा पूर्वीला मी हाट गुबू गुबू नंदीच लोक देती मला उदाहरण बायको पुढे गबरूच अजिबात काही चालना कधी डोईवर बसली कळले नाही मला आता म्हणते सांगा धनी मी काय गुन्हा केला केलं तुम्हाला माझं मी सर्वस्व अर्पण बायको पुढे गबरूच अजिबात काही चालना आणि शेवट तिच्या एका शब्दामुळे उलगडले कोडे नवरा बायकोचं भांडण पाण्याचे बुडबुडे कवी सुभाष सांगे त्या गबरूला समजून बायको पुढे गबरूच अजिबात काही चालना कदरून गेलो पुरता राव ऐक माझं गारान बायको पुढे गबरूच अजिबात काही चालना बायको पुढे गबरूच अजिबात काही चालना. आणि हे खरं आहे का? हा हे खरं आहे का? कुठ नाही हे कसं आहे हे ती मला एवढा जीव लावते की खूप पण एक विनोदाच्या अंगानं मी हे कविता तिचं वर्णन केलं. नक्कीच ही कविता सुद्धा मॅडम पर्यंत पोहोचली जाईल आणि याची सजा तुम्हाला घरी गेल्यावर नक्कीच मिळायला पाहिजे असं वाटतं. नक्कीच विनोद ह्या संसाराला गुंफण्याचं काम आदरणीय पांचाळ सर करतात. यानंतरची आपण सुंदर अशी कविता शाहीर पांचाळ सरांकडून ऐकणार आहोत. मोबाईलच्या मोहापायी इथून तिथून सारे येडे झाले बाळ पोर तरणे हे म्हातारे मोबाईलच्या मोहापायी इथून तिथून सारे येडे झाले बाळ पोर तरणे हे म्हातारे बाळ दूध घेईन हाती मोबाईल शिवाय बरोबर आहे आस्तळून रडे त्याच्यासाठी धाय धाय बाल हट्टा पुढे माय ममतेचे मातेरे येडे झाले बाळ पोर तरणे हे म्हातारे पोरांची बी अभ्यासाची गती मंदावली वा पोराच्या परीक्षेच्या वेळी टक्केवारी घसरली प्रगतीत बघता पालक ओढती तासेरे येडे झाले बाळ पोर तरणे हे म्हातारे पारंपरिकतेला लेकी बाळी विसरल्या बरोबर आहे फॅशनेबल संस्कृतीने आकर्षित झाल्या मोबाईलचा अतिवापर वांदत्यान सारे येडे झाले बाळ पोर तरणे हे म्हातारे कामधंदा करता गडी कामाला जाईना नक्कीच भान नाही वेळेचे त्या विना तो राहीना एवढा त्यात मग्न म्हणे उडत गेले सारे येडे झाले बाळ पोर तरणे हे म्हातारे सिनियर सिटीजन तर जाणून बुजून निवृत्त वा वा सर्व करून थकले बसती व्हॉट्सअप बघत वा कोण त्यांना काय म्हणे भितात त्यांना सारे येडे झाले बाळ पोर तरणे हे म्हातारे नि शेवट अशी आहे एकूण मोबाईलची कहाणी सार जग घेतलं मुठीत सामावून मोबाईलचे गुण लिहिले कवी सुभाषने येडे झाले बाळ पोर तरणे हे म्हातारे मोबाईलच्या मोहापायी इथून तिथून सारे येडे झाले बाळ पोर तरणे हे म्हातारे. नक्कीच सर अगदी बरोबर आणि अचूक वर्णन करणारी कविता तुम्ही सादर केलात. हो सर. तुम्ही पाहत असतात की म्हातारे असतील किंवा तुम्ही त्याच्यात वर्णनही केले आहे की लहान बाळ सुद्धा दूध सुद्धा मोबाईल दिल्याशिवाय पित नाही. म्हणजे साहजिकच हा मोबाईलचा अतिवापर होत आहे. अतिवापरामुळं खूप विपरीत परिणाम शरीरावर मनावर नक्कीच होत असतात. त्यासाठी आपण मोबाईल होता होईल तेवढा कमीत कमी वापर करून त्याचा जास्तीत जास्त कसा फायदा घेता येईल करता येईल याचा आपण सातत्याने प्रयत्न केला पाहिजे. मोबाईल तसा पाहिलं तर तो अवगुणी
किंवा दोषी नाही, परंतु त्याचा जर जास्त वापर केला आणि नको त्या ठिकाणी नको तो वापर केला तर नक्कीच तो दोषी आहे असं म्हणता येईल, किंवा आपण त्यांना त्याचा दुष्परिणाम आपल्या जीवनावर नक्कीच होईल असे वर्णन करणारी सुंदर अशी कविता आपले शाहीर परभणीचे लोकशाहीर सुभाषजी पांचाळ सरांनी सादर केलेली आहे. तर आपण आता शेवटाकडे वळण्यापूर्वी तर आदरणीय पांचाळ सरांबद्दल काही गोष्टी जाणून घेणं ही आपल्याला नक्कीच आवडेल. आज त्यांचं वय जवळपास मला वाटतं 71 असेल. तसं पाहता ते मनाने तरुण दिसतात, नक्कीच आहेत ते तरुण, परंतु शारीरिकदृष्ट्या 75 ओलांडलेला माणूस तसा शाहीर आणि ज्येष्ठ कवी आपल्यासोबत आहे. तर ज्येष्ठ कवींना अशा पांचाळ सरांसारख्या ज्येष्ठ कवी असतील, कवयित्री असतील, यांना शासन स्तरावरून मोठ्या प्रमाणात किंवा त्यांच्या उपजीविकेचं साधन म्हणून चांगलं मानधन मिळणं अपेक्षित आहे. परंतु मला वाटते खूप कमी प्रमाणात मोठ्या ज्येष्ठ साहित्यिकांना मानधन मिळत नाही. तुम्हाला ह्याबद्दल ह्या छोटेखानी या मुलाखतीच्या माध्यमातून शासनाला काही संदेश द्यायचा आहे? जे खरे कलावंत असतील त्यांना त्यांचा मोबदला मिळालाच पाहिजे, एवढं मी शासनाला सांगू इच्छितो. नक्कीच नक्कीच. जे खरे आता आज तर सरजी काय झालंय, दगडाखाली कलावंत झालेत. नक्कीच काय हो, दगडाखाली कलावंत झाले तर त्याच्यामुळं वेगळं व्हायलं ना, कारण खरे मागं राहिले तर आणि जे डुप्लिकेट खोटे जे आहेत ना तेच मलाही खायलेत. नक्कीच तर नक्कीच खऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, एवढा संदेश देऊ इच्छितो. नक्कीच नक्कीच शासनाने ह्या गोष्टीचा नक्कीच विचार करायला पाहिजे. खरे शाहीर असतील, लोककलावंत असतील, यांना नक्कीच न्याय मिळायला पाहिजे. आणि त्यांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी हयात घालवली असते साहित्यासाठी, लोकांच्या जनजागृतीसाठी, म्हणून त्यांना मानधन मिळालंच पाहिजे असं ह्या छोटेखानी आपण एक विनंती करू. नक्कीच याचा विचार केला जाईल. आणि त्यांनी हेही सांगितलं की दगडाखाली शाहीर आहेत, दगडाखाली कलावंत आहेत, कवी आहेत, परंतु त्याची कला ही त्यांना व समाजाला न्याय देणारी, समाज जागृती करणारी अशी कला त्यांच्याकडे असेल, अशाच कलावंतांना मानधन मिळालं पाहिजे. आणि हेही उल्लेख केला की डुप्लिकेट कलावंतसुद्धा ह्या आपल्या क्षेत्रात आहे, ह्याही कलावंतांना लाज वाटली पाहिजे. आपलं काय योगदान आहे, आपण फक्त मानधनासाठी जर ही कला डुप्लिकेट वापरत असाल, ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि आपण ही कविता आणि ही छोटेखानी सविस्तर झाडाखाली ही मुलाखत आयोजित केली. आणि ह्या मुलाखतीला आपले शाहीर सुभाष पांचाळ सरजी परभणीचे ज्येष्ठ साहित्यिक आणि लोककलावंत म्हणून आपल्या नावारूपाला आहेत. आणि शेवटची एक सुंदर अशी कविता आपण शाहीर सुभाष पांचाळ सरांकडून ऐकणार आहोत. आता ही मी जी कविता सादर करतो ती आजकालचं जीवन त्याच्यावर एक कविता सादर करतो मी, तर ऐका. नक्कीच. डिजिटल जीवन सारच ऑनलाईन, नव्या युगाची रीत नवी काही न कळे धोरण. जन्मदाते हे वृद्धाश्रमी आहेत आश्रयाला, बाईल घेऊन बाप्या निघाला तिरुपती यात्रेला. विसरून गेला बालपणी केलेलं संगोपन, नव्या युगाची रीत नवी काही न कळे धोरण. शेतकरी हा राजा खरा, काळीत पिकवतो सोन, शेतमालाला भाव देण्याचा दलालाचा तो मान. नापिकी अन कर्जा पायी जाई पार हादरून, नव्या युगाची रीत नवी काही न कळे धोरण. मोबाईल केली आज जादू जगावर भारी, त्याच्या पुढे फिकी आहे हो तान भूक ही सारी. मोबाईल विना मुश्किल झाले आहे जीवन,
नव्या युगाची रीत नवी काही न कळे धोरण अंधश्रद्धेने पछाडलेले वाया जाती भरपूर बुवाबाजी अनगो दोरी गंड्याचा घेती कुणी आधार असाध्य रोग बरा करणारा डॉक्टर जाती विसरून नव्या युगाची रीत नवी काही न कळे धोरण भजन कीर्तन प्रवचनाची फीस भिडे गगनाला शाळेपेक्षा भारी सुळसुळाट शिकवणी वर्गाला धन्याहुनी ही जास्त कमाई सालगड्याची छान नव्या युगाची रीत नवी काही न कळे धोरण आणि शेवट अशी आहे आजच्या युगाची खरी खोरी ही स्टोरी धाकधुकीच्या वातावरणानं उसत नसे तिळभरी सुभाषच्या या काव्यामध्ये वास्तवाचे दर्शन नव्या युगाची रीत नवी काही न कळे धोरण डिजिटल जीवन सारच ऑनलाईन नव्या युगाची रीत नवी काही न कळे धोरण नव्या युगाची रीत नवी काही न कळे धोरण. खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही या ठिकाणी आमच्या विनंतीस मान देऊन छोटेखानी या सुंदर अशा नैसर्गिक वातावरणाच्या ठिकाणी येऊन आम्हाला तुमच्या कलेबद्दल आणि तुमच्या जीवन प्रवासाबद्दल मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आम्ही खूप खूप तुमचे आभार मानतो. धन्यवाद. पुन्हा भेटू.